तसा जर अर्थविषय हा दक्षिणेच्या मालकाकडे चालला असता तर या देशातली संपत्ती 65% 103 लोकांकडे आहे. देश किती श्रीमंत आहे मी तर 7वी पास आहे, मला काय अभ्यास नाही, पण या देशातली 65% श्रीमंती 103च लोकांकडे, आणि बाकीची जी 35% आहेत मग सगळे आपले समळी हे सगळे सगळे आले आपण ते सगळे. मग कोणाला केवढाले पाकिट असतील, कोणाला किती बारकाले असतील, कोणाला किती बेशिक असेल, कोणाला किती पगार असेल, कोणी किती महिन्याचं कमीत असेल, हे सगळे त्याच्यात दळले. हे सगळे 65% श्रीमंती भारतातल्या फक्त 103 लोकांकडे आहे असं तज्ज्ञांचं. तर ती लोक काय येडे थोडे, त्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. हुशार लोक आहेत ते, हुशार लोक आहेत ते. मला असं वाटतं पैसा चालला असता ते 103 लोकांच्या घरातला माणूसच मेला नसता वकील साहेब. कारण यांना माहित नाही नोटा बदलायच्या टायमाला त्याच्या खालच्या बंडलायच्या नोटाची रबल पगळले, इतक्या नोटा त्यांच्याकडे, ते रबल पगळले, कधी कधी ठोले असतील काय माहित. मग यमाला द्यायला काय हरकत होतो, देते असते त्यांनी, पण यम नाही घेत ना, नाही घेत. कारण यमाला कामाला लावले 2 माणसानं, तसं 3 माणसानं. काशीतले मालक एक, पंढरीतले मालक एक, आणि सत्यलोकातला मालक विधाता एक. सृष्टी निर्माण करता तो हाडामासाचा कुंभार, कुलाल हाडाचा बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना विधात्याकडे ब्रह्मदेवाकडे आहे. ह्या गाडग्यात काय टाकायचं हे पंढरीतल्या मालकाच्या हातात आहे. ह्या गाडग्यानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी नेऊन पेटवायचं हे काशीतल्या मालकांच्या हातात आहे. संवार कार्य त्यांच्याकडे. या 3 लोकांनी एक दक्षिणेचा मालक कामाला लावला, त्याचं नाव आहे यम. मग त्याला कालदंड म्हणा, त्याला यम म्हणा, त्याला यमदूत म्हणा, यमधर्म नाही म्हणता येणार. यमधर्म हे स्वतंत्र पद आहे. मग हा यम आयुष्य संपल्याच्या नंतर घेऊन जातो. संपल्याच्या नंतर नाही, तो उशालाच बसलेला असतो, उशालाच. एक जण म्हणला, महाराज त्याला कसं काय कळतं आपलं आयुष्य संपलेलं, त्याला कळतं कसं काय आपलं आयुष्य संपलेलं. पंढरीतल्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत 2 माणसं ठेवलं. चित्रगुप्त भय सकल सुधा छंद पराभय जायंते, गुप्तर भययति चित्र सुधा चित्रगुप्त भय जायंते. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव गुप्त. अंधारात बी लिहितेत, उजेडात बी लिहितेत, पावसाळ्यात लिहितेत, हिवाळ्यात लिहितेत, वादळात लिहितेत. त्याच्या पेनची शाही संपत नाही. तू किती पुण्य केलं त्याचाही कॉलम लिहालेत, आणि किती हरामखोरपणा केला त्याचाही लिहितेत. सगळं लिहितेत, सगळं लिहितेत, पूर्ण 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 पूर्ण. आणि एका क्षणाक्षणाला दक्षिणेच्या मालकाला निरोप देतेत, आता 2 तासाच्या नंतर काही मिनिटानं अमक्या अमक्या व्यक्तीकडे तुम्हाला यावं लागतंय, असं ते सांगत राहतो. आणि मग यम त्यावेळेला घेऊन जातो. तुम्ही लक्षात घ्या, यम असा विचार करत नाही हा फार मोठ्या माणसाच्या अमक्याच्या सानिध्यातला आहे, याच्याकरता आपण याला थांबू. बाकीच्या याच्यात मोठेपणाचा नियम आहे बाकीच्या गोष्टीत, पण मृत्यूच्या बाबतीत तुम्ही किती मोठ्या माणसाजवळ जावा, मृत्यू नाही थांबल्या जात. गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात असं सर्वांना ज्ञात आहे, असं पुराण सांगते. आणि पुराण हे देहूतल्या मालकांना आवडत आहे ना, भंगेऱ्याला नाही आवडत काय, त्याच्यावर काय संबंध आहे. देहूतल्या मालकाला आवडते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, आणि पहावे पुराणी विचारवणी. आता काही माणसाचं काम कसं असतंय, गोळा तोंडात धरणं त्या गोळ्यालाच मानणं, त्या तितक्याच गोळ्याला. बैलाचा पाय नदीत गेला, चिखलात पाय काढा, त्या पायाच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं, त्याच्यात बेंडकी जनली, 2-4 पिलं, आणि त्या पिलाने विचारलं आई विश्व कोणते, ती म्हणली हेच विश्व मोठं आहे. पुढच्या पोळ्याला जेव्हा बैल आला तेव्हा पिलू बाहेर आलं, आणि ते म्हणलं माय तू येडपटेस ग. असा एक प्राणी पाहिला की त्याचं पायच आपल्या घरात बसत नाही, इतका मोठा प्राणी, फुटून बेंडकी मेली. असं काही बेंडकीसारखं स्वरूप असतं काहीचं, ते तितक्यापुरतं ते त्यालाच मानणार, विश्वाला बाकीच्याला मानित नाहीत ते. गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात. तसे तो दोघं भाऊही अत्यंत नाविन्यपूर्ण होते. एकानं सूर्याचा रथ हाकला आणि एकानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं. वारकरी संप्रदाय किती पवित्र आहे लक्षात घ्या. पवित्र, आता ती पवित्रता सांगण्याची माझी काय पात्रता आहे, पण वारकरी संप्रदाय किती दक्ष आहे, खऱ्याची पोचपावती किती लवकर देतो. या विश्वातला सूर्याचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त कोणीच हाकू शकत नाही, कोणीच हाकू शकत नाही. आणि अरुण जर 1 दिवस गैरहजर राहिला तर दिवसभराची पूर्ण दैनंदिन क्रिया मातीत जाईल.
पण तो अरुण नावाचा व्यक्ती सूर्याचा रथ एकही दिवस गैरहजर राहता हाकत नाही, रोजची रोज हाकतोय. म्हणून सूर्योदय झाला असं कधीच वर्णन नाही, अरुणोदय झाला. उठा अरुणोदय प्रकाश झाला, हैदा गजरा गरजीला, हरी चौघड सुरू झाला, आखडा आरती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, हैदा गजरा गरजीला, हरी चौघड सुरू झाला, आखडा आरती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला नाही. म्हणजे अरुणही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायानं गोड ज्याची दखल घेतली आणि ज्याला उंची दिली तो अरुण आहे. आणि गरुड गरुडच आहे. गरुड नुसता सारथी नसून पंढरपुरातल्या मालकाचा, जसा एखाद्या मंत्र्याचा पिया असतो तसा गरुड हा पंढरपुरातल्या मालकाच्या जवळचा पिये. महाराज याची भेट घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्या गरुडाच्या जवळ काम धरल्याशिवाय गरुड सांगतच नाही पंढरपुरातल्या मालकाला याला स्वीकारा म्हणून. काय पद असेल होते, किती मोठं पद आहे. आणि ह्या पंढरपुरातल्या मालकाला गरुड पाठीवर घेत होता. मालक कोणाला म्हणायचं नाही, बरं कोणाला म्हणायचं नाही. विश्वाच्या मालकानं दिलेला बुद्ध्यांक, विश्वाच्या मालकानं दिलेली ही रसना जिच्यावर ब्रह्मकन्येचं अधिष्ठान असते, आणि ह्या ब्रह्मकन्येचं अधिष्ठान हरामखोराला मालक म्हणून घालायचं नाही. विठाला मालक ज्याचे त्याचे आई वडील एक. एखाद्याची तर काम करत असेल तर काम करेपर्यंत तात्पुरता मालक एक, पण विश्वाचा मालक तोच आहे. किती कूलर लावल्यावर महाराष्ट्र गार झाला असता. मागच्या 5-7 दिवसात 10-10, 20-20 मिनिटात महाराष्ट्र गार करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. या पृथ्वीवर जितके झाड आहेत त्या झाडाचं एकही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मी बोलतो, तुम्ही माझ्याकडे पाहता, तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुम्हाला बघतोय. याच्यातली कोण क्रिया चालवतंय. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, नारायण, नारायण. तुमची आणि माझी सर्वांची क्रिया चालवतो तो एक मालक आहे. तो जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. आणि अशा मोठ्यांच्या सानिध्यात गरुड आहे. तुम्हाला एक सांगू का, चांगल्याच्या सानिध्यात राहिलं की माणसाचं मोठं होत असते. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरी परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. महाराज ज्याच्या वाणीचा देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतंय. ठाकूरबाचं घोडं झालेलं परवड. आज लाखो लोकांचा समुदाय ज्या घराण्यातल्या समाधीपाशी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा ताफा थांबतोय, सामान्य घराणे. त्या घराण्यात राहिलेलं घोडं एकादशीचा वाद मिटवतंय. एकादशीच्या दिवशी पंढरपूरला प्राण सोडतंय. आज त्याची समाधीचं दर्शन बघा.
अधिकारी लोकांच्या घरचं घोडं झालेलं परवडं, चातुर्माशी महाराजांच्या घरचं कुत्रं झालेलं परवडं. मधल्या एकादशीला राजूर गणपतीच्या बाजूला एक गाव आहे, तिथं त्या कुत्र्याची समाधी आहे. मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या दर्शनाला जातात. ते चातुर्माशी महाराजांचं कुत्रं होतं. चातुर्मासी महाराजांच्या सानिध्यातला एकही वारकरी पंचांग पाहत नव्हता, कालनिर्णय पाहत नव्हता. हे कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. किती मोठ्याच्या सानिध्यातलं कुत्र. मग चांगल्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र सुद्धा बरं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्रे चंद्रसूर्य येतोपर्यंत त्याचं इतिहासात नाव आहे. आपण 200 कोटीच्या प्रॉपर्ट्या कमिल्या तरी पोट्टे आम्हाला विचारतात म्हातारं कोण दिवशी मेलतं, मग कोण्या दिवशी श्राद्ध घालू. आणि त्या बापान 200 कोटीची प्रॉपर्टी कमिली, तुला देऊन टाकली आणि तू आमचा पिना पाडतो बाप कोण्या दिवशी मेला म्हणून. ही आपली परिस्थिती आहे. आणि आजही बघा चांगल्याच्या सानिध्यात राहिलेली कुत्री सुद्धा त्या अधिकाराचे. संताजी महाराज जगनाडे यांच्या सानिध्यात राहिलेला सखा नावाचा बैल, सखा नावाचा बैल जितका अनन्यसाधारण महत्व संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला आहे, तितकंच अनन्यसाधारण महत्व सखा नावाच्या बैलाच्या पुण्यतिथीला आहे. कारण तो बैल तुकोबारायच्या अभंग ऐकल्याशिवाय चलतच नव्हता. मोठ्याच्या सानिध्यात राहणारे जनावर सुद्धा मोठी होत असतात. विठाला विठाला एखादा गाथा वाचित असेल, एखादा ज्ञानेश्वरी वाचित असेल, एखादा काय वाचित असेल आणि त्याचे विचार जर नालायक असतील तर त्या हरामखोराच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपलं जीवन मातीत घालणे. विठाला गाथा वाचणं परमार्थ नुसतं हे एवढ्यासाठी परमार्थ नाही. तेवढ्यासाठी परमार्थ असेल तर युम पठाण 1 नंबरची ज्ञानेश्वरी सांगते. जातीने मुसलमान माणूस आहे. APJ अब्दुल कलाम यांना गीता पाठ होती. असं कसं? हा झाला अभ्यास, हा झाला अभ्यास. वागणं हा झाला परमार्थ. विठाला 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 सांगत असतो. पक्वादेला किती बोल पाठ येत, गायकाला किती स्वराचं ज्ञान आहे, कीर्तनकार किती अभ्यास आहे, त्याच्यापेक्षा तंबाखू खातू का, गुटखा खातू का, बिड्या ओढीतू का, असे जर व्यसन करीत असेल तर त्याचं कीर्तन ऐकलं पुण्य तर नाहीच नाहीच नाहीच. त्याच्या पुढं बसणं सुद्धा तुम्हाला पाप फेडावं लागेल. दोघाशी पतन सारिखेशी. हे परमार्थ किती करतो आपण, त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं. या संप्रदायात कर्तव्याला किंमत आहे. स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई दिसन तिला बहीण आणि माय म्हणत असेल तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. त्याला अभ्यास असेल नसेल तरी पण तो 1 नंबरचा महाराज आहे. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. याला एक दुसरा एक पुरावा आहे. विठाला विठाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या प्रापंचिक जीवनामध्ये विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर ज्याचे त्याचे मायबाप आहेत. गरुडाचं चरित्र सांगत होतो. गरुड हा मोठ्याच्या सान्निध्यात आहे, पण आईवर किती प्रेम करत होता गरुड. आईने विचारलं गरुडा कुठे चाललास रे. काही नाही म्हणे, आज ग देवांचं अधिवेशन आहे. आपल्या ढवळ्या कपड्यावाल्याचं असतं ना, हिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशन असतं ना, तसं देवांचं पण अधिवेशन असतं. कोण्या भागात गारा फाडून पिकं नाश करायची, कोण्या भागात नेमका सोयाबीनला शेंगा लागल्यावर पाऊस बंद करायचा, हे त्याचं अधिवेशन घेतात ना ते घेतो बरोबर, तो व्यवस्थित घेतो अधिवेशन. अहो काय घेईल अधिवेशनात, काय नाही. किती गर्दी झाली सोहळ्यात, पण नवमीच्या दिवशीत बाकीचे माणसं घरी केले. इतका पाऊस पाडला की रावट्याची खिळे गवसली नाही. हे अधिवेशनच आहे त्याचं अधिवेशन. असा पाऊस पाडला एसटीच्या वरी बसून माणसं घरी. नाही तुम्हाला पंढरपुरात ठेवणारच नाही मी. वापस केले माणसं, वापस केले. हे त्याच्या अधिवेशनातच ठरतंय ते. असं एक देवांचं अधिवेशन. आणि या अधिवेशनाला गरुड निघाले. येऊन या काळ सांगतोय बैसला शेवसा. अधिवेशनाला निघाले. आईने विचारलं कुठे चालला रे. आई ग आज अधिवेशन मी चाललो. मी येऊ का रे. खरं तर गरुड नाही म्हणला असता तरी ते जमलं असतं, पण आईच्या शब्दाला तडा नाही जाऊ द्या. मी नेहमी सांगत असतो, जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या थैल्या उचलीत असेल तर त्याच्यासारखा भाडवा जगातच कोणी नसेल. विठाला विठाला जी बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते का त्या बाईनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पाया पडती, महाराज धोत्रा सगळं जळण तिच्या पापानं.
कारण महाराज जळाले धोत्र कसं राहील? धोत्राला जळायला जास्त इस्तू लागतो काय? देवदेव किती करती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. मी इथं तरी कमी बोलायला बरं, गावे नाही हाय की नाही टकल्या, इथं तरी कमी बोलतोय. आणि चुक न करणाऱ्याचं कुठेही चलत विठाला विठाला विठाला. एक सोपा मुद्दा सांगतो, दिवसात जी बाई नवऱ्याच्या 3दा पाया पडती का, तिला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही. महादेवाला बेल किती वाहती, पांडुरंगाला मंजुळा किती वाहती, पप्याच्या बापाला टायमाला जीव घालती का, ते सांग. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आईवर सांगत होतो, चाला आई बस पाठीवर. आईला पाठीवर घेतला आणि निघाला गरुड. आज लय मोठं तीर्थ आहे, लय मोठं तीर्थ आहे. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, मी तर पाहिले नाही, एक मुलगा बापाच्या जवळ होता. मी ठराविक लोकांचंच, माधव महाराज मगर असतील, एक अर्धा पुरावा रंगनाथ गुरुजींचा, एक अर्धा मारुतराव महाराजांचा, अशी ठराविक 5-10 लोक आहेत. त्या लोकांचा पुरावा सांगायला बरं असं वाटतो. मुलगा वडिलांच्या जवळ होता. गरुडाचा आईवर किती प्रेम याच्यावर सांगतोय. मुलगा जवळ होता आणि मुलाच्या खांद्यावर वडिलांनी हात टाकला. का रे म्हणे, काय चाललंय तुझं? काही नाही म्हणे, अगदी छान आहे. छान म्हणजे काय म्हणे, अहो इतकं चांगलंय, पठ्ठ्या इतकं चांगलं कोणाचंच नाही म्हणे. बाप म्हणलं, पुट्ट तरारलं. बापा देखता म्हणते मग इतकं कोणाचं चांगलं नाही, आणि काय वाईट काय म्हणलंच नाही ते. बापानं सांगितलं तुझं खरंच चांगलं आहे? हो म्हणे. माझ्यासारखा राजा कोण नाही, माझ्यासारखा बहादर कोण नाही, माझ्यासारखा पुरुषार्थी कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. बापाचा हात खांद्यावर होता. टर 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 पोरग बोलतच राहिलं. म्हाताऱ्यानं मंडळीला बोललं, अगं ऐकलंस का? काय हो? पाय ना पोरग काय म्हणते. काय रे? काही नाही म्हणे आई, परिसरात 1 नंबरचा मीच आहे. म्हातारी म्हणली, अरे जरा हिशोबानं बोलू जाईन. काय बोलतो? काय बोलायचं म्हणला हिशोबानं, पठ्ठ्यासारखा मोठा कोणीच नाही. दोघायला राग आला आणि काढून दिला. चलो घराच्या बाहेर, निघ 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 बाहेर निघ, आमच्या पुढे शहाणपणाच्या गप्पा करतो, निघ बाहेर. घराच्या बाहेर काढून दिलं आणि बापाने विचारलं, जाऊ द्या वाटत नाही रे, पण येड्यावानी बोलायला त्याच्याकरता काढून द्यालो. म्हणणं मी लहान आहे, ते म्हणला मी कुठं मोठा आहे, माझ्या इतका भिकारी कोणीच नाही. गुरुजी दृष्टांत सांगतात. बापानं जवळ बोललं, मग कस काय तरारला होता? म्हणला तुमचा हात खांद्यावर होता म्हणून तरारलो होतो. तुमचा हात खांद्यावर होता याच्याकरता तितकी तरतरी आलती म्हणले. कारण पुरुषार्थ सांगायची जागा फक्त बाप आहे. गरुडाने आईला पाठीवर घेतलं, त्या सभेला नेलं. सभेत फार मोठी असा रेलचेल गर्दी होती. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस या सर्व देवता होत्या. भरगच्च सभा भरलेली आहे. त्या सभेवर बाहेर बोर्ड होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. मी खालचं सांगत नाही बरं, वरचं सांगतोय. आणि गरुडाच्या आईला सांगितलं गरुडाने, आई ग तुला इथे थांबावं लागतंय, तुला मध्ये येता येणार नाही. का रे, कोण अडवतंय मला? लोकांना माहित नाही का त्या चोपदारांना माझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो म्हणून? आई, तुझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो याच्याकरता तुला बाहेर नाही ठेवलं. लक्ष्मी पण बाहेरच आहे, सावित्री आई साहेब सुद्धा बाहेरच आहेत, शिवजींच्या धर्मपत्नी गिरिजा काकी सुद्धा बाहेरच आहेत. त्याला ती तुला थांबावंच लागेल ना, थांब बाहेर.
गरुड आतमध्ये गेला. VIP कक्षात त्याचा अधिष्ठान होतं, तो तिथे बसलेला आहे. तेवढ्या अवकाशात पाठीमागून दक्षिणेचे देव आले, यमराज, आणि त्यांनी गरुडाच्या आईकडे बघितलं. एका चित्रगुप्त कसा निरोप देतात बघा, लक्षात ठेवा. चित्रगुप्त कसा निरोप देतात. यमाला काही काम करायची गरज नाही, तो बरोबर वेळेला निरोप देतो, वेळेला चित्रगुप्त. आणि मग यमानं तिच्याकडे पाहिलं आणि बारीकसं स्मित हास्य केलं. हसण्यानं फार फार काही काही घडलं बरं का. महाभारत हसण्यानंच घडलं. एकांग पातिव्रता स्थित चरणार स्थितो भयो तृप्ता व्याधी निरशन हितार्थायाम तत चरणांबुदर्शनायो. नुसत्या त्या बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वाद जीवन निघतात. तिचे जितके जितके पाय पवित्र, तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. पण सहज हसली हो बाई, सहज हसली दुर्योधनाला. तितक्यामुळे इतकं महाभारत घडलं. कधी कधी हसणं फार घातक ठरत असतं. काही काही ठिकाणी बरं उपेक्षात्मक बुद्धीनं हसलेलं हसणं हे फार घातक आहे. हे निंदेपेक्षा घातक आहे, चेष्टेपेक्षा घातक आहे. आणि मग सहज हसला स्मित. चोपदाराला सांगितलं गरुडाला सांगावं. आईनं बोलवलं. चोपदार गेले आणि निरोप दिला. माननीय गरुड महाराज, आपल्याला तुमच्या आईनं बोलवलं. तात्काळ वाकत वाकत गरुड सभेतनं बाहेर आले. आईला विचारलं काय झालं. काय नाही म्हणे, यम माझ्याकडे बघून हसला. काय भीती म्हणली तुला यमाची. यम कोणाचं ऐकतो, पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसत आहेत, माझ्या. आणि काय यमड्याची भीती आहे तुला. बाहेर सारू लागला यम. आई हुशार होती, ती म्हणली जास्त सारू नको, फाटत असतात. अशा नाही सारल्या पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठ्याच्या सान्निध्यात राहणाऱ्यानं गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठा ज्या वेळेला पडत असतो का, त्यावेळेला गरीब याला नदीला हानीत असते. म्हणून कोणाच्या बळावर कोणी कोणाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. गरुडानं उगाच आईला सांगितलं, आई कोणत्या यमड्या. ती म्हणली, अरे काही खालीवरी बोल नको, मला घाम येतोय, मला इथं ठेवू नको. कुठं राहायचंय, हिमालयाच्या पायथ्याला एक दरी, मला तिथे नेऊन टाक. आता गरुडाला का वाहन पाहायची गरज होती का, ब्रेकर पाहायचे का, टोल नाका भरायचा का, पेट्रोल पंप पाहायचा काय. आईला पाठीवर बसली. 11 सेकंदात तिथं, 11 सेकंदात पुन्हा सभेत. सभा बरखास्त झाली. सगळे देवता आपोआपल्या वाहनात बसल्या, निघले. आणि गरुड आपलं ते यम आपलं वाहन सोडण्यासाठी, त्याचं वाहन होतं रेडा, ते सोडण्यासाठी जवळ आलं. गरुड पाठीमागच होता. पाहा काय यमराज, मी तरी यमराज म्हणाल, ते यमड्याच म्हणलं. काय यमराज. काही नाही गरुड महाराज, काही नाही. मगाशी आमच्या आईकडे बघून का हसले. हसलो नाही, मला आश्चर्याचं हसू आलं. मला आश्चर्याचं हसू आलं. कसलं आश्चर्य. तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि ती इथे कस काय, ती इथे कस काय, इथे कस काय, इथे कस काय. गरुडाने विचारलं तिथं कस काय. काय नाही म्हणले, आमचा एक काळ तिच्या उशाला आहे, एक काळ तिच्या उशाला आहे आणि दुसरा काळ प्राण छेदण्यासाठी तिथं आहे. मग माझी अशी शंका आली, मी हसलो की आमचे नौकर किती मूर्ख आहेत, किती येडेपणा करायलेत. एक कालदंड हिच्या उशाला आहे, काळदंड हिच्या उशाला आहे आणि इन्मक काळ तिथं थांबलाय. काय मूर्खपणाचं टोक आहे. मला याचा हसू यायला लागले. पगार घेते बेटे आणि काम नीट करत नाही. आणि मला दुसरं एक हसू आलं, तुमच्या आईचा मृत्यू तिथं इथं कसं काय करतं. गरुड म्हणले, तिथं तर मीच नेऊन घातली ना. मग आता एकदा जाऊन या आणि मग मला यमराज म्हणायचं का यमड्या म्हणायचं नंतर ठरवा. गेले तर दरी कोसळली, दरी कोसळली. आई त्याच्यात जात राहिली गरुडाची. आईचं पार्थिव पांढऱ्या कपड्यात बांधलं. ते गाठोडं घेऊन आला. अरुणाला सोबत घेतलं. फार पवित्र कुळ होतंय, फार पवित्र कुळ. अरुणाच्या मुलाचं नाव होतं जटायू. हा कश्यपाचा नातू होता. महाराज काय ताकद. या विश्वातल्या ब्रह्मांडाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याची ताकद, किंवा ते दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं, त्याला जटायू म्हणतात. ती कोण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब लंकेचा राजा रावण घेत जात असताना हा जटायू तिथं होता. मिरे 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 कश्यपाचा नातू जटायू नामे, जटायू नामे रे विख्यातो. मिरे 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 कश्यपाचा नातू. हे कुळच पवित्र होतं, अत्यंत पवित्र कुळ.
अरुण सोबत आहे, जटायू सोबत आहे, अजून 3 जण होती, अजून 3 जण. तुम्ही किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले, किती भागवत ऐकले, अजून 3 होते, अजून 3. हे 3 सुद्धा सोबत होते, हे 3ही सोबत आहेत. चला म्हणले, वैकुंठ नावाच्या नगरीत आले, गाठोड बाहेर टेकलं, भगवान बाहेर आले. अरुणाचे डोळे पुसले, गरुडाचे डोळे पुसले. का हो म्हणे, आईचा अंत्यविधी प्रेत इकडे घेऊन आलात? हो म्हणले प्रभू. अंत्यविधी कधी करायचा? अंत्यविधी नाही करायचा म्हणे. माझ्या भावाने आयुष्यभर सूर्याचा रथ हाकलाय, 1 फुटकी कवडी कोणाकडून घेतलेली नाही. लोकांनी घेतलेलं मीटर जर नाही बिल भरलं तर कोणीतरी 1 जण येतून कनेक्शन तोडून जातो. आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं, 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. आणि गरुडानं सांगितलं, देवा माझी तर पोचपावती समोर आहे, आयुष्यभर मी घरावर तुळशीपत्र ठुलं आणि तुम्हाला पाठीव घेऊन विश्वभर फिरतोय, विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावी लागती. याच्या बदल्यात आम्ही काही मागितलंच नाही ना, आमची आई जिवंत करा. काय सांगितलं मालकानं? मालकानं सांगितलं, आयुष्य संपल्यावर मी वनवासात असताना, माझा लक्ष्मण नावाचा भाऊ वनवासात असताना, आमच्यासोबत सीता असताना, उर्मिला महालात हात देऊन उभी असताना, नंदीग्रामाला भरत असताना, पादुकेवर छत्र धरून शत्रुघ्न असताना, आमच्या बाबाला आम्ही जगाचा बाप असताना बाबाचं आयुष्य थांबवू शकत नाही. तुमचं काय? साखरेचा अनो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. बा साखरे रस, ऊसाची साखर करायची कारखाने खूप असतील, ऊसाचा गुळ करायची युनिट खूप असतील, पण गुळाचा ऊस होत नाही, साखरेचा ऊस होत नाही. नाही करता येत, नाही करता येत. यमधर्माला विचारलं, तुमची काय अवस्था? यमधर्मानं सांगितलं एकच आहे, आदर करेल, सन्मान करेल, एवढा सन्मान तुमच्या आईला देईल जितका मारुतीरायच्या आईला दिलता तितका. जितका अंजनीचा सन्मान केला यम म्हणतो, तितका सन्मान गरुड तुमच्या आईचा करतो. पण मृत्यू नाही टाळता येत. का? माझा माणूस उशाला बसलेला आहे, तो परत येत नाही. किती मोठी गरुडाची आई असेल, नाही थांबता आलं, नाही थांबता आलं. भीष्माचार्य नावाची व्यक्ती फार मोठी होऊन गेली, ब्रह्मचार्याच्या यादीतली व्यक्ती, संन्याशाच्या नाही, पांढऱ्या वस्त्रातला ब्रह्मचारी भीष्माचार्य. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग चालू आहे. या महात्म्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने एक रूप धारण केलं. त्या रूपाला किलिंबे म्हणतात, त्या रूपाला नपुसक म्हणतात, त्या रूपाला शिखंडी म्हणतात. रूप धारण केलं. म्हाताऱ्याच्या प्रतिज्ञा 3 होत्या. पहिली प्रतिज्ञा, 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 95 वर्षाचं आयुष्य घेतलं. नाही करू शकत जगातला एकही मुलगा, नाही करू शकत. ते फक्त भीष्मच. दुसरी प्रतिज्ञा, जीवनभर लग्न करणार नाही. तिसरी प्रतिज्ञा, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. चौथी प्रतिज्ञा, स्त्रीवर शस्त्र धरणार नाही. भीषण प्रतिज्ञा केल्या म्हणून भीष्माचार्य नाव पडलं. बापावर किती प्रेम सांगू.
95 वर्षाचे वडील 22.5 वर्षाचे केले. बाप 22.5 वर्षाचा आणि पोरग 95 वर्षाचं. सर्व देवता लग्नाला हजर होत्या. अंतरपड धरण्यासाठी शस्त्रविद्येमध्ये भारतीय संस्कृतीतला, अस्त्रविद्येतला, या भारतीय स्थितीतला 2 नंबरचा व्यक्ती द्रोणाचार्य. अंतरपड धरायला मंगलाष्टक म्हणायला कोण होतं बोलले बा? सांदीपनी. पंढरपुरातले मालक ज्यांच्याकडे शिकले, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी. मंगलाष्टक म्हणायला. मंगलाष्टक सुरू झालं शेवटचं. आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आले बरो भावे सद्गुरूचे पदांबुज धरा. मंगलाष्टक बंद झालं. वेदीचा मंगलाष्टक बंद करता येत नसते. वेदीचं मंगलाष्टक चालू असताना देशातला सर्वोच्च पदाचा पदाधिकारी जरी आला, ते मंगलाष्टक जर बंद केलं तर त्या लग्नाला अर्थ नाही. वेदीचं मंगलाष्टक बंद करून विश्वातल्या कोण्याच व्यक्तीचा सत्कार करत नसतात. तो वेदीच असते ती. हे मंगलाष्टक चालू होतं आणि थोड्या वेळापुरतं बंद झालं. महाराज श्रुती धावत आली तिथं. श्रुती आणि श्रुतीने सांदीपनींना प्रश्न केला. कोभवा तिच्या आहे ते अध्यार वेदिरो स्थिता आशिषो भयस्थिता यत मंगलो संस्कारे षोडोदशः. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तुम्ही वेदीचं मंगलाष्टक म्हणता. ठस 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 सांदीपनी रडत होते. श्रुतीने विचारलं, मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही रडता का? तर सांदीपनीनं सांगितलं, श्रुती माते 22 वर्षाचा बाप हे ग, पण 95 वर्षाचं पोरग बापावर अक्षदा टाकते. बघतीस का त्याच्याकडे? आणि त्या 95 वर्षाच्या मुलाकडे पाहत असताना सांदीपनीचे डोळे भरून आलते. त्यांना भीष्माचार्य म्हणतात. बापाचं लग्न लावून देणं साधी गोष्ट आहे. 22 वर्षाच्या पोराला घोड्यावर बघितल्याबरोबर आतमध्ये गेली आणि बापाला सांगितलं लग्न करण्याची इच्छा आहे. बापानं सांगितलं देऊ ना त्याला, तरुण आहे. नाही म्हणे, पण घोड्यावरून उतरायच्या आधीच मला माय म्हणलंय. आवडी कोणाला होती? बापाला. मला माय म्हणलंय, आता नाही लग्न करता येत. आणि त्या भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक शिखंडी झाला. साडी नेसला. साडी आणि शस्त्र धरणार नाही, शस्त्र फेकून दिलं. अर्जुनाच्या कानात सांगितलं मार बाण. 113 बाण मारले. म्हातारं खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर बाणाचा पलंग तयार झालता, पण मान खाली जात होती. आता उशाला काय द्यावा? लय मोठमोठाले धावले उशाला देण्यासाठी, पण ते म्हातारच होतं. ते हलकाटायचं उशाला घेत होतं का? ते का मंदिरात पते खेळणार होतं? का मंदिरात गुटखा खाऊन थुकणार होतं? का लोकांच्या बैठकीत चहा पिऊन बिडी खुर्च्याला इजिणार होतं? लय खुर्च्या आहे हो झाल्या आता. म्हणजे असे गोल टिपके पडे बिड्या इजिणारायच्या. म्हणजे आकलीचे कांदेच नाही ना, कुठं बिड्या इजवा काय इजवा, असं म्हातारं असेल का ते? अर्जुनानं बाणाची तिवई केली. कृष्णा जी तहान लागली रे. अग्निबाण मारला. तृप्तीचा ढेकर दिला आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं जगदानंद कंद जगतपते, आता 11 दिवस जवळ येऊ नका. त्याच्या आधी विचारलं, कन्हैया उत्तरायण कधी लागायला रे? देवान मागं तोंड केलं तर मागं राजकारणातला 2 नंबरचा डॉन होता विदुर काका. राजकारणात 5च डॉन झाले. 5च. या 5 लोकांसारखं आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. 5च. शेवटचा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. विदुर काका होते. बाजूला संजय होता. व्यासांची कृपा होती संजयवर. व्यास कृपा दीपकू संजय जहाला. संजयाने तात्काळ उत्तर दिलं. उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. यम तर उशालाच होता. येऊन या काळ बैसला असे उशालाच यम होता. पितामह भीष्माचार्यानं सांगितलं, ये यमा तुला माहित आहे ना मला दक्षिणायत मारायचं नाही. उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. होय चल हो तिकडे.
काढून दिलं यमाला. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. इच्छा मरणी होते. ते जर म्हणले मला मरायचंच नाही, कोणाची मायवेली मी म्हाताऱ्याला न्याला. 22.5 दिवस तिथं उभा राय. देवाला सांगितलं 11 दिवस आता कोणी दर्शनाला येऊ नका, पडायचं असेल तर लांबून पाया पडा, मला बेजार करू नका. आणि 12व्या दिवशी सकाळी म्हातारं उठलं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या हातात एक ग्रंथ देऊन टाकला, विष्णू सहस्रनाम. 113 बाण अंगात गेलते, 113 बाण. आणि 1000 नावाचं स्तोत्र विटेवरच्या मालकाला देऊन टाकलं. 1000 नावाचं स्तोत्र जगाच्या मालकाचं दिल्याच्या नंतर त्याची छाती किती उंचावली असेल कल्पना करा ना. आणि मग दटवायला सुरुवात केली. यमड्या निघून जाय, इथं थांबायचं नाही, थांबायचं नाही. मोठ्या लोकांचं असंच असते, देखता दटीत येत. मोठ्या लोक देखता असेच दटीत असते. चल निघ निघ, थांबायचं नाही इथं. 21 दिवस झाल्यावर यम पुन्हा आला. भगवंतानं सांगितलं, मूर्खा तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून, कशाला आला इथं. असंच दटीत असते. मला एकदा 27,000चा चेक आलता. BDOकडे गेलो, त्याला म्हणलं साहेब याच्यावर सही करायची. आपण गिरगावकर का? हो, फार दिवसापासून ऐकतोय. प्रवासात मोबाईलवर तुमचंच कीर्तन ऐकतो महाराज. वा वा, आमची घरची पण ऐकतात. अरे म्हणलं आपलं काम झालं गडे, इतकं आपल्याला ओळखीतो म्हणल्यावर सही करतो. BDO काय हरकत आहे.